हिंसक पुरुषांना परफेक्ट प्रेमी दाखवण्याचा नवा ट्रेंड सध्या हिंदी सिनेमामध्ये आलाय. बॉलिवूडमध्ये प्रेमकथांची परंपरा जुनी असली तरी गेल्या काही वर्षात या कथांचा रंग बदलताना दिसतोय. आता प्रेम म्हणजे काय तर कोमल भावना, आदर आणि विश्वास. पण यापेक्षा हिंसा आणि जुलूम म्हणजे प्रेम असा नवा साचा तयार होतोय. म्हणजे आता असं झालंय की हिंदी सिनेमाने हिंसक पुरुषांना आदर्श प्रेमी म्हणून दाखवण्याची प्रथा सुरू केली आहे. हा प्रवाह इतका तीव्र दिसतो की त्याला व्यंगात्मकपणे मिसोजिनी ऑलिम्पिक्स असं नाव दिलं गेलंय. जणू प्रत्येक वर्षी एखादा चित्रपट अधिकाधिक स्त्रीद्वेषी आणि हिंसक नायक म्हणून गोल्ड मेडल जिंकण्याचा प्रयत्न करतोय. 2011 ते 2020च्या दशकात बॉलिवूडमध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवणारे समतोल संबंध दाखवणारे काही उल्लेखनीय चित्रपट आले. क्वीन, पिंक, हसी तो फसी यांसारख्या चित्रपटांनी महिलांचं व्यक्ती स्वातंत्र्य, संघर्ष आणि स्वतंत्र निर्णय क्षमता दाखवली. हे चित्रपट यशस्वीही ठरले. त्यामुळे सिनेमात सकारात्मकता आणि वास्तववादी नात्यांना मोठी जागा मिळू शकते असं वाटू लागलं होतं. पण नंतर 2019 मध्ये आला कबीर सिंग, एक अत्यंत हिंसक, नियंत्रक, स्वभावाने अस्थिर नायक. त्याचं वर्तन प्रेम नसून अतिरेक होता. तरीही चित्रपटाला भरपूर यश मिळालं. या चित्रपटाच्या लोकप्रियतेने चित्रपट सृष्टीला असा भ्रम दिला की प्रेक्षकांना टॉक्झिक मॅस्क्युलिनिटीच आवडते. यामुळे अशी पात्र अधिक ग्लॅमरस दाखवण्याची प्रवृत्ती वाढली. यानंतर 2023 ला ॲनिमल हा चित्रपट आला. त्यात महिलांकडे वस्तूप्रमाणे पाहणारा पुरुष नायक पुन्हा केंद्रस्थानी दाखवण्यात आला. या प्रवाहातील सध्याचा नवा चॅम्पियन म्हणजे तेरे इश्क में. यात नायक रागीट, गुन्हेगार वृत्तीचा आणि हिंसक असतो, तरी त्याला प्रेमाचं प्रतीक म्हणून मानलं जातं. कथा अशा प्रकारे रचली जाते की प्रेक्षक त्याच्याशी सहानुभूती ठेवू लागतात आणि त्याचं हिंसक वर्तन खऱ्या प्रेमाचा पुरावा म्हणून स्वीकारतात. आणि कदाचित ही स्पर्धा अजूनही पुढे चालू शकते. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.